क्रिएटिंग ऑब्जेक्ट्स वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. आपण शिकणार आहोत रेफरन्स व्हेरिएबल्स, ऑब्जेक्ट्स बनवणे आणि त्यांना मेमरी प्रदान करणे. यासाठी वापरणार आहोत उबुंटू 11.10, JDK 1.6 आणि Eclipse IDE 3.7.0. या पाठासाठी Eclipseच्या सहाय्याने सिंपल क्लास बनवता यायला हवा. नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या spoken-tutorial.org. व्हेरिएबल्स आणि मेथड्स या दोघांनी मिळून क्लास मेंबर्स बनतात. क्लास मेंबर्स ऍक्सेस करण्यासाठी क्लास ऑब्जेक्ट बनवणे आवश्यक आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय ते पाहू. ऑब्जेक्ट हा क्लासचा इन्स्टन्स असतो. प्रत्येक ऑब्जेक्टला स्टेट आणि बिहेवियर असते. मागील पाठातील ह्युमन बीइंग क्लासचे उदाहरण आठवा. ऑब्जेक्टची स्टेट फील्ड्स किंवा व्हेरिएबल्स मध्ये संचित असते. मेथड्स द्वारे त्याची बिहेवियर दिसते. आता रेफरन्स व्हेरिएबल्स विषयी जाणून घेऊ. जावा मध्ये 8 प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत. बाकी सर्व टाइप्स हे ऑब्जेक्ट्स स्वरूपात असतात. ऑब्जेक्ट्स संदर्भातील व्हेरिएबल्सना रेफरन्स व्हेरिएबल्स म्हणतात. मागील पाठातील बनवलेल्या स्टुडंट ह्या क्लासवर जाऊ. ह्या क्लासमधील मेन मेथड काढून टाका. कंट्रोल आणि S दाबून फाईल सेव्ह करा. त्याच प्रोजेक्टमध्ये टेस्ट स्टुडंट नावाचा दुसरा क्लास बनवा. मी तो आधीच बनवला आहे. ह्या क्लासमध्ये मेन मेथड आहे. आता मेन मेथडच्या आत स्टुडंट क्लासचे ऑब्जेक्ट बनवू. त्यासाठी मेन मेथडमध्ये टाईप करा स्टुडंट स्पेस स्टड1 इक्वल टू न्यू स्पेस स्टुडंट ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट्स सेमिकोलॉन. असे स्टुडंट क्लासचे ऑब्जेक्ट बनवले. येथे स्टुडंट हे क्लासचे नाव आहे ज्यासाठी आपण ऑब्जेक्ट बनवत आहोत. स्टड1 हे रेफरन्स व्हेरिएबल स्टुडंट क्लासचा ऑब्जेक्ट निर्देशित करते आणि न्यू हा कीवर्ड नवीन ऑब्जेक्टला जागा प्रदान करतो. स्टड1 हे स्टुडंट क्लासचे ऑब्जेक्ट नाही हे लक्षात घ्या. ते फक्त नव्या बनवलेल्या ऑब्जेक्टचा संदर्भ संचित करत आहे. आता स्टड1 मध्ये काय संचित होते ते पाहू. पुढील ओळीवर टाईप करा system.out.println कंसात आणि डबल कोट्स मध्ये स्टड1 कंटेन्स स्पेस प्लस स्टड1 आणि नंतर सेमिकोलॉन. आता teststudent.java ही फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. आपल्याला असे आउटपुट दिसेल. नवीन तयार झालेला ऑब्जेक्ट स्टुडंट नावाच्या क्लासचा आहे. दुसरा भाग हा ऑब्जेक्टचा मेमरी एड्रेस आहे. स्टड1 द्वारे आपण स्टुडंट क्लासची फील्ड्स आणि मेथड्स ऍक्सेस करू शकतो. त्याबद्दल पुढील पाठात पाहू. आता स्टुडंट क्लाससाठी आणखी एक ऑब्जेक्ट बनवू. टाईप करा स्टुडंट स्पेस स्टड2 इक्वल टू न्यू स्पेस स्टुडंट ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट्स सेमिकोलॉन. पुढील ओळीवर टाईप करा system.out.println कंसात आणि डबल कोट्स मध्ये स्टड2 कंटेन्स
स्पेस प्लस स्टड2 आणि नंतर सेमिकोलॉन. फाईल सेव्ह करा आणि कार्यान्वित करा. असे दिसेल की स्टड1 आणि स्टड2 हे दोन वेगळे ऑब्जेक्ट्स वापरतात. हे स्टड1 आणि स्टड2 हे दोन वेगळे विद्यार्थी निर्देशित करतात. त्यांचे रोल नंबर्स आणि नावे वेगळी आहेत. आपण येथे बदल करू शकतो. टाइप करा स्टुडेंट स्टड2 इक्वल टू स्टड1. ही फाईल सेव्ह करा आणि कार्यान्वित करा. येथे स्टड1 आणि स्टड2 एकाच ऑब्जेक्टला निर्देशित करत आहेत. म्हणजेच स्टड1 आणि स्टड2 एकच रोल नंबर आणि नाव असलेला ऑब्जेक्ट निर्देशित करतात. आपण शिकलो रेफरन्स व्हेरिएबल्स, नव्या ऑपरेटरद्वारे ऑब्जेक्ट बनवणे आणि रेफरन्स प्रदान करणे. असाइनमेंट: टेस्ट एम्प्लॉई नावाचा दुसरा क्लास बनवा. emp1 हे रेफरन्स व्हेरिएबल असलेले एम्प्लॉई ह्या क्लासचे ऑब्जेक्ट बनवा. प्रकल्पाची अधिक माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. हा पाठ येथेच संपतो. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.